So, good morning, friends. This is my second lecture on the general organic chemistry. Today, we are going to study the inductive effect. Now, as far as inductive effect is concerned, inductive effect, consider if a sigma bond is formed between two similar atoms. If sigma bond is formed between two similar atoms, suppose A is the same atoms, A आणि हा दोन्ही एकाच एक प्रकारचे atoms आहेत. ह्या दोन ॲटम्समध्ये जर सिग्मा बॉन्ड तयार झाला तर होणार काय, द इलेक्ट्रॉन पेअर ह्यांच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत दोन ॲटम्सच्या मध्ये, दीज इलेक्ट्रॉन पेअर्स लाईज एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ द बॉन्ड लेंथ, एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ बॉन्ड लेंथ. आणि एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ बॉन्ड लेंथ वरती राहिल्यामुळं काय, एक्झॅक्टली ॲट द सेंटर, वाय दे लाईज एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ बॉन्ड लेंथ, बिकॉज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए अँड दॅट ऑफ द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेकंड ॲटम ए बोथ हॅव सेम. आणि दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू सेम असल्यामुळं the force exerted by this atom, you call number one atom, suppose A1 and suppose A2 for better understanding. A1 atom जो आहे, this exerts a force on the electron pair, isn't it? At the same time A2 atom also exerts a force on the electron pair, but electronegativity values negativity values of both the atoms become same. आणि ह्या सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज असल्यामुळं, दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यूज सेम असल्यामुळं, दोघांच्याकडून एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे त्या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनवरती, तो काय असणार आहे, पुल असणार आहे, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याचं, तो सेम असणार आहे. दॅट्स वाय शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लाईज एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ अ बॉन्ड लेंथ इन केस ऑफ सिमिलर ॲटम्स. दोन सिमिलर ॲटम्समध्ये बॉन्ड आहे तर असं असणार आहे. इजंट इट? नो, इफ मॉलिक्युल इज फॉर्म बिटवीन टू डिसिमिलर ॲटम्स, दोन वेगवेगळ्या ॲटम्समध्ये समजा जर बॉन्ड तयार झाला, सपोज ए बी हा मॉलिक्युल आणि ह्यांच्यामध्ये ए ॲटम वेगळा आहे, बी ॲटम वेगळा आहे, तर इन दॅट केस हिअर ऑल्सो देर इज अ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बट इन दिस केस द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट lie exactly at the center of bond length AB. Why it does not lie exactly at the center of bond length AB? Because the electronegativity values of A is different and electronegativity values of B is also different. Because of the difference in the electronegativity values, the shared pair of electron does not lie exactly at the center. Here it lies exactly at the center, isn't it? Then what is meant by electronegativity? Electronegativity is the tendency of atom or element in covalently bonded compound to attract shared pair of electrons towards itself. ही जी काही टेंडन्सी आहे ॲटमची किंवा एलिमेंटची कोव्हॅलंटली बॉन्डेड कंपाऊंडमध्ये, की शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याची टेंडन्सी जी आहे त्याला काय म्हणणार आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ह्या सेकंड केसमध्ये, हा फर्स्ट केस झाला, सेकंड केसमध्ये जी सिच्युएशन आहे ह्याच्यामध्ये, सपोज इफ यू कन्सिडर फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स, जस्ट इफ सपोज ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह and B is suppose less electronegativity. So as we just simplification साठी आपण assign केले electronegativity values, A is more electronegative and B is less electronegativity, then what happens, shared pair of electrons lies closer to the A. आणि हा shared pair of electrons जो आहे तो A च्या क्लोज आल्यामुळं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी आहे ती A च्या शेजारी जास्त आहे. A is more electronegative, means due to that it attracts shared pair of electrons, and that's why near the A the electron density is more. That's why A acquires partial negative charge. At the same time B, if you consider atom B, then electron density is get away from the B पासून दूर गेलेला आहे. आणि B पासून जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी दूर गेली असेल तर इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. B is, that's why it acquires partial पॉझिटिव्ह चार्ज. आणि असे दोन पोल्स तयार होणार आहेत, पार्शियल मॉलिक्युलला पोलर करणार, पार्शियल पोलॅरिटी. दिस इफेक्ट इज कन्सिडर्ड इन इंडक्टिव्ह इफेक्ट. सपोज इट इज अटॅच्ड इन कार्बन चेन.
कार्बन चेनमध्ये जर असेल सपोज इफ लाईक दिस carbon chain, suppose here X is attached, halogen, then what happens? Halogen may be fluorine, chlorine, bromine, iodine, whatever it may be. So as halogen is attached, in the sense, in this we know that electronegativity of halogens are more than that of the carbon. That's why what happens? Shared pair of electrons attracted towards halogen, making halogen partial negative charge. And the first carbon atom, I will give the numbers first, second, third, and fourth. First carbon atoms becomes partial positive charge plus delta, isn't it? Plus delta. Halogen becomes more electronegative, that why acquired share pair of electrons, making first carbon atom positively charged. Then what happens here? Due to electron deficiency, nature of first carbon atom, but in comparison with first carbon atom, second carbon is more electron rich. Then in between first carbon and second carbon, the shared pair of electrons, due to deficiency nature of carbon first, it attracts the shared pair of electron between first and second towards itself, isn't it? So as electrons are shifted towards carbon number 1, between carbon C2 and carbon 1, carbon second acquires still positive charge. Carbon second acquires still carbon delta plus plus. So but the positivity, that is the electron deficiency of carbon 2, is less as compared with the carbon 1, because carbon 1 is directly attached with halogen, isn't it? Now here what happens, again due to deficiency nature of carbon 2, again the electron pairs between second and third, again they are shifted towards carbon second. आणि इथे शिफ्ट झाल्यामुळं कार्बन सेकंड वरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो थोडाफार न्यूट्रलाइज केला जाईल इलेक्ट्रॉनमुळं, बट ॲट द सेम टाइम कार्बन थर्ड विल बी becomes electron deficient. So in this case, if you consider the halogen is directly attached to carbon 1, that's why it is more electron deficient. The electron density between carbon 2 and carbon 1 is slightly shifted towards carbon 1 because it is electron deficient, and it pulls the electrons from C2 and C1. ह्याच्यामधला इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. बाय द सेम वे हा असा त्या कार्बन चेनमध्ये पुढं पास होणार किंवा रन होणार. ही जी काही टेंडन्सी आहे, दिस परमनंट पोलरायझेशन effect in sigma bonded molecule due to dipole ह्याला म्हणणार आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याला म्हणणार आपण सिम्पली इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट इज परमनंट पोलरायझेशन इन सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड ऑर मॉलिक्यूल ड्यू टू डायपोल. आणि या डायपोलमुळं जो इफेक्ट येणार आहे ह्याला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणणार सिम्पली, isn't it? Inductive effect. At the same time, just we take an example that halogen, instead of halogen, suppose less electronegative means, actually we're going to study in the second after some time, that is depending upon the electron withdrawing and electron donating. Could take classes, त्याच्यामध्ये येणार आहेत 2 classes, we study after some time. Then this is the inductive effect, isn't it? Now some features if we consider about the inductive effect, some features. So first feature of the inductive effect is that features of inductive effect. First effect, that this inductive effect is a permanent effect. कारण का जो मॉलिक्यूल असणार आहे त्या मॉलिक्यूलमध्ये जर कार्बनला एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल, तर तो फंक्शनल ग्रुप अटॅच असणारा ॲटम जो असणार आहे तो मोस्टली कोणत्या फॉर्ममध्ये असतो, आयदर इट इज नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर ऑर हॅलोजन, isn't it? And as the electronegativity of all these are more as compared with carbon, therefore obviously there is a development of dipoles, and due to development of dipoles there is a electron shift occurs from either carbon chain to functional group or functional group to carbon chain. कुठल्या डायरेक्शनला होऊ शकते, it depends upon the what type of functional group is attached to that particular carbon chain. But it is permanent effect. Second one, it is distance dependent effect. So how it is distance dependent effect? Because it is distance dependent effect in the sense, if you consider distance dependent effect means, suppose if you consider carbon chain,
if you consider carbon chain, then in carbon chain, suppose halogen is attached, and if I given number 1, 1, 2, 3, 4, and so on carbon atoms, but the पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी कार्बनला हा 1 नंबरपासून कुठंपर्यंत करणार तर मॅक्सिममली थर्ड कार्बनपर्यंत कार्बन थर्डच्या ऑनवर्ड्स कितीही कार्बन जर असतील तर त्याच्यावरती इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी येणार नाही आहे. दॅट्स वाय इट इज डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. म्हणजे थोडक्यात हा हॅलोजन जो आहे हा हॅलोजनचा इफेक्ट त्या कार्बनला थर्ड कार्बनपर्यंतच तो अप्लाय दाखवणार. त्याच्या पुढं त्या हॅलोजनची इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची टेंडन्सी जी आहे ती काय असणार आहे नलिफाय असणार आहे किंवा दिसणार नाही आहे. ठीक आहे. सो इट इज डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. थर्ड वन इट इज ॲडिटिव्ह इफेक्ट. इट इज additive effect. So additive effect in the sense, suppose if in carbon chain, suppose like this carbon chain, halogen is attached, and somewhere here suppose one more, suppose X dash is attached. Then what happens on the same carbon number 1, 2, 3, and 4, here only when X is attached then its effect is up to third carbon atom. But due to attachment of one more halogen on the same carbon, the effect is still goes in progresses in carbon chain. म्हणजे अप टू थर्ड और 5 कार्बन ॲटम्स पर्यंत त्याचा प्रोग्रेस म्हणजे तो ॲडिटिव्ह दाखवणार, ॲडिशन असणार. कारण 2 सिमिलर नेचरचे इथं फंक्शन ग्रुप अटॅच आहेत आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट ॲड होणार, ह्याचा इफेक्ट ॲड होणार, ह्याचा इफेक्ट ॲड होणार. Then next, the inductive effect is always observed in sigma bonded compounds. In sigma bonded molecules or compound. Never consider inductive effect in pi bond. Pi bond मध्ये कधीही inductive effect consider करणार नाही आहे. Only in the sigma bond. As inductive effect is observed only in sigma bond, therefore it is weak effect. Why it is weak effect? Because if you consider the sigma bond and pi bond, which one is more stronger? Either pi or sigma bond is more stronger. So sigma bond is more stronger in the sense to shift the electrons from sigma bond. Yes, it is very quite difficult, and that's why it is weak effect. Because it is observed in the sigma bond. Then next, it is sigma bonded. Pi bond मध्ये consider होणार नाही. Due to inductive effect, there is a polarization occurs. Means inductive effect produces polarization, not ionization. So remember well, not ionization. Ionization होणार नाही तर काय होणार polarization. 2 poles तयार होणार आहेत. Like suppose H-Cl. So it is minus delta plus delta partial charges, isn't it? So difference between polarization and ionization. In polarization, the bond does not breaks completely. Just the electrons density goes away from one atom and it comes close to one atom. Just like here, the electron density comes closer to Cl minus because electronegativity of chlorine is more than hydrogen, isn't it? And what is ionization? Ionization in the sense ionic compound. NaCl जर consider केलं तर NaCl मध्ये after ionization Na plus plus Cl minus. So this is ionization, this is polarization. In ionization, the ionic bond completely breaks and the 2 atoms separate from each other in the form of ions. It is ionization, it is polarization. So during inductive effect, don't consider ionization, always polarization, isn't it? So this are the some effects about the inductive effect or some features of inductive effect. Now, as far as the inductive effect is concerned, the groups which are attached to carbon chain in molecular compounds are of different types. One kind of group that withdraws the electrons from carbon, and other kind of group which donates the electron to the carbon. So depending upon the withdrawing nature or giving or donating nature of a functional group, the inductive effects are of two types. First inductive effect, that is the minus I effect, also called as minus I effect. So what is minus I effect? Yes, minus I effect in the sense minus negative charge, isn't it? Negative charge. So the negative charge in the sense, just remember, if our bank balance is more, then it is positive in the sense, and if our bank balance is less, then it becomes negative form, isn't it? Minus. Okay, so minus in the sense bank balance low, positive in the sense bank balance is more.
That's why if we donate the money when our bank balance is more, our bank balance is more. So in the sense, I like the same in carbon chain, functional group means electrons. In organic chemistry, electrons are considered like money. So if already that functional group is electron rich, then and then only it will donate the electrons. And if the already functional group is electron deficient, it withdraws the electrons. It withdraws the electrons, isn't it? So minus I effect in the sense, it is electron, yes, it is electron withdrawing groups, electron withdrawing. Plus I in the sense, it is electron donating, because plus in the sense they has more money. So minus I effect, it is the electron withdrawing group or groups, also called EWG, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. म्हणजे आता जो मी सिक्वेन्स देणार आहे, आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमध्ये समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमध्ये कार्बन 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 कन्सिडर केला, एक्स कन्सिडर केला सपोज, जस्ट सिम्प्लिफाईज वन केस. आणि सेकंड केस कन्सिडर केला कार्बन कार्बन कार्बन, सपोज हिअर NO2 इज अटॅच्ड. Okay, NO2 is attached. So one more, suppose carbon, 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 and suppose here I take cyanide. Then in three cases, कार्बन चेनला अटॅच असणारे हे जे फंक्शनल ग्रुप आहेत, पहिल्या केसमध्ये NO2 आहे, दुसऱ्या केस हॅलोजन आहे, दुसऱ्या केसमध्ये NO2 आहे, तिसऱ्या केसमध्ये सायनाइड आहे, तिसऱ्या केसमध्ये सायनाइड आहे. तर ह्या तिन्ही केसमध्ये जो कार्बन डायरेक्टली फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे, त्याच्यावरती जी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सीची अमाऊंट असणार आहे ती सेम असणार आहे का वेगळी असणार आहे? येस, बिकॉज डिफरंट फंक्शनल ग्रुप्स हॅव डिफरंट टेंडन्सी टू विथड्रॉ इलेक्ट्रॉन, टू विथड्रॉ द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्याची टेंडन्सी जास्त टू शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉ करायची, तो त्या कार्बनला जास्त पॉझिटिव्ह करणार, आणि ज्याची टेंडन्सी कमी असेल तो त्या अटॅच असणाऱ्या कार्बनला काय करणार, लेस पॉझिटिव्ह करणार, म्हणजेच कमी पॉझिटिव्ह करणार, कमी इलेक्ट्रॉन डेफिशियंट करणार. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन द कॅपॅसिटी टू विथड्रॉ or tendency to withdraw the shared pair of electron towards itself in sigma bonded compound, the electron withdrawing groups are arranged in their decreasing orders like this. Suppose first येणार NR3 plus हा पहिला, त्याच्यानंतर SR2 plus हा दुसरा ग्रुप येणार, देन नेक्स्ट अमोनिया NH3 प्लस तिसरा. सो पॉझिटिव्ह चार्ज जेवढे आहेत हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, आणि हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतील तर त्यांना इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, बरं का, त्यांना इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. दॅट्स वाय दे विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स, NR3 प्लस SR2 प्लस किंवा NH3 प्लस हे इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ करणार. देन इफ यू कन्सिडर द next sequence of this, then it is NO2, after that it is dash S double bond O OH sulfonic, after sulfonic it is cyanide, after cyanide I think it is aldehyde, then ketone, aldehyde नंतर ketone, then it is carboxylic acid, dash C double bond OH carboxylic acid. After carboxylic acid, our halogen family, fluorine, chlorine, bromine and iodine. After completion of halogen, just take ether, alkoxy, or then hydroxyl, then triple bond system. After that triple bond, there is a NH2 group, NH2. After NH2, yes, phenyl group, phenyl system, and after phenyl it is double bond system, and lastly it is hydrogen. So this is the sequence, that is a decreasing order of the electron withdrawing group ची टेंडन्सी. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे टॉपला जे आहेत, वरचे जे आहेत, हे मेंबर्स जर चेनमध्ये कुठल्या कार्बनला अटॅच असतील तर त्या केसमध्ये त्या कार्बनला ते जास्तीत जास्त काय करणार, इलेक्ट्रॉन डेफिशियंट करणार. आणि खालच्या साईडचे जे असणार आहेत, डबल बॉन्ड असेल, हायड्रोजन असेल, फिनाईल किंवा NH2 असेल, हे जर कधी कार्बनला अटॅच असतील तर ते इलेक्ट्रॉन त्या कार्बनला काय करणार, इलेक्ट्रॉन लेस डेफिशियंट करणार, कारण ह्यांची टेंडन्सी कमी, वरचे असणार त्यांची टेंडन्सी जास्त. बाय द सेम वे इट इज प्लस I इफेक्ट.
प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट म्हणजेच काय येणार? येस, इट इज इलेक्ट्रॉन plus I effect plus I effect. You have to remember plus in the sense they has more electrons. That's why they electron donate. Electron donating group. Electron donating group. Also called as a EDG. Electron donating group. So electron donating group just electron withdrawing group मध्ये आपण पहिला काय सिक्वेन्स कन्सिडर केला? पॉझिटिव्ह चार्ज. तसा आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग मध्ये पहिला सिक्वेन्स निगेटिव्ह. जर निगेटिव्ह असतील तर इलेक्ट्रॉन जास्त आहेत ना. सो फर्स्ट वन dash O minus. Okay, first one O minus dash C double bond O minus. After that, yes, tertiary carbon atom. CH3 plus carbon dash. Or just simply write carbon dash. After that, secondary CH3 twice CH dash. Isn't it? After that, CH3 just 3 2 only CH3 dash CH2 dash, finally only CH3, then deuterium, and finally hydrogen. So these are the order sequence decreasing order of the groups, that is the electron donating group. So just remember this inductive effect and inductive effect. Most important point or most important thing is that the sequence or priority order sequence of the electron withdrawing chip ऑर्डर आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ही ऑर्डर जर बाय हार्ट जर लक्षात राहिली तर ह्याचं ॲप्लिकेशन्स जे आहेत इन डिसाइडिंग द ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ द ॲसिड, इजंट इट, इन डिसाइडिंग द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटाईन, इन डिसाइडिंग द रिॲक्टिव्हिटी, इजंट इट. So in all these things it helps the inductive effect. That is the first application. The next application we're going to study the resonance. Okay, thanks.